ते मात्र विषासारखंच भासत होतं. त्याची तब्येत पण क्षीण होत होती. तो मला त्रास देण्याचं सोडून केवळ मंत्र पूजा वगैरे करून वेळ घालवित होता. माझा इलाज सुरू झाल्यापासून 5व्या दिवशी त्याचं घर जळून गेलं. त्या घरात अग्नी नव्हताच, तरी सुद्धा सगळ्यांच्या देखतच अग्नी प्रकट झाला आणि क्षणातच सगळं राख झालं. 6व्या दिवशी तो खिन्नतेनं सुबैयाच्या घरी येऊन म्हणाला, सुबैयाला लागलेलं ब्राह्मणभूत मांत्रिक होतं. त्यानं माझ्या घराला मांत्रिक प्रयोगानं दग्ध केलं. वेताळ वगैरे अनेक शूद्र शक्तींना प्रसन्न करण्यास अनेक प्रकारच्या पूजा कराव्या लागतील. त्यासाठी अधिक धनराशी लागेल असं त्यानं सूचित केलं. मंत्रतंत्राचा काहीच उपयोग नव्हता. मांत्रिक धनाच्या आशेनं असं वागत होता हे मला माहिती होतं. विधीचं विधान मानून मान खाली घालून सुबैयाच्या पत्नीला माझीच पत्नी म्हणून स्वीकार करण्याची वेळ आल्यास त्याच्यापेक्षा अधिक लाजिरवाणी परिस्थिती काय असणार? त्यापेक्षा मोठा विश्वासघात कोणता असू शकतो याची मला खंत वाटली. विधी माझ्या जीवनाशी एवढ्या क्रूरतेनं का खेळतेय मला समजत नव्हतं, उलगडत नव्हतं. माझं काळीच कापत असल्याचा अनुभव येत होता. मी सुबैयांच्या आईबापांना म्हणालो, माझे मायबाप, तुमच्या सर्व स्थावर संपत्तीची विक्री करून या मंत्रिकाच्या मायाजाळात पडू नका. माझी तब्येत चांगलीच आहे. मी तुम्हाला आईबापांसारखंच मानतो. तेवढ्यावरच मला मांत्रिकापासून मुक्ती मिळाली. सुबैयाचे आई वडील अत्यानंदित झाले. त्यांच्या डोळ्यातील आनंद पाहून माझे डोळे पण ओले झाले. परस्त्री माते समान असते म्हणून येणाऱ्या संकटातून माझी रक्षा करावी, धर्मभ्रष्ट होऊ देऊ नये अशी अत्यंत दीनपणे मनातल्या मनातच श्रीपादांची प्रार्थना करत होतो. माझा इलाज सुरू झाल्यावर 8व्या दिवशी माझी सेवा करणाऱ्या सुब्बैयाच्या पत्नीला बघून म्हणालो, माझ्या बाबतीत तू काय समजतेस? मी खरा खरा सुब्बैयाच आहे यावर तुझा विश्वास आहे का? त्यावर ती म्हणाली, मी 2 वर्षाची असताना माझं लग्न झालं. आता माझं वय 22 वर्ष आहे. आपण माझे पती आहात की नाही हे त्या परमेश्वरालाच माहिती, दुसऱ्या कोणालाही माहिती नाही. नूतन यौवनात पदार्पण केलेल्या पत्नीस पाहून पुरुष स्थिर राहू शकत नाही. आपण इतका त्रास सहन करीत असताना सुद्धा मला पत्नी या नात्यानं स्वीकारलं नाही, स्पर्श केला नाही. हे सगळं उत्तम संस्कार असणाऱ्याला शक्य आहे. तुमच्याविषयी मला कसलीच भावना नाही. मी कुळाचाराला अनुसरूनच धर्मानंच जीवन कंठायचं ठरवलंय. आपण माझे पती असल्यास या चरणदासीला सोडून जाऊ नये. माझा नवरा पळून जाऊन 20 वर्ष झाली. माझा विवाह बालपणातच झाला, तो मला नकळतच. या कारणास्तव तुम्ही मला आपली पत्नी म्हणून स्वीकार करू शकता. मी तुमच्या मार्गदर्शनाखालीच राहीन. तुम्ही नेहमी स्मरण करता त्या श्रीपाद श्रीवल्लभांचं स्मरण करीन. त्या सद्गुरूंच्या चरणी या जटिल समस्येचं धर्मसंमतीपूर्वक निवारण करावं अशी मी प्रार्थना करीन. तिचं वक्तव्य मला युक्तिसंगत असल्यासारखं वाटलं. मी म्हणालो, श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात दत्तप्रभूच आहेत. या कलियुगात त्यांनी अवतार घेतलाय. प्रस्तुत ते कुरोपुरातच आहेत. आपल्या भक्तिभावास अनुसरून त्यांचं वर्तन असतं. श्रीपाद श्रीवल्लभांना सद्गुरू या रूपानं स्मरण केल्यास सद्गुरू सारखेच अनुभव येतात. परमात्मा या रूपानं स्मरण केल्यास तेच परमात्मा आहेत असं सिद्ध करतात. तू सुद्धा श्रीपाद श्रीवल्लभांचं स्मरण कर. अचूक कर्तव्याचा बोध होईल. सगळ्यांना आनंदमय परिणाम लाभतील. त्या दिवशी वाड्यात भविष्य सांगणारा एक माला जंगम आला. जंगमाच्या वेशात असलेल्या त्या माणसाकडे ताडपत्री ग्रंथ होते. आमच्या वाड्यातील सर्वजणांना थोड्याच कालावधीत तो फार आदरणीय झाला. त्याला भेटलेल्या सर्व भाविकांना तो भूत भविष्याची माहिती अत्यंत अद्भुत प्रकारे सांगत असे. त्याच्या जवळचे ताडपत्र ग्रंथ हे नाडी ग्रंथ असून त्याला रमलशास्त्र असं नाव होतं. त्यातील विषय अचूक असून त्यात सांगितलेल्या घटना बरोबर घडतात असं तो सांगत असे. सुब्बैयाच्या जनकांच्या समजुतीसाठी तो आमच्या घरी सुद्धा आला. माझ्या हातात थोड्या कवड्या देऊन त्या खाली टाकण्यास त्यांनी सांगितलं. त्यानंतर गणित घालून त्याच्या ताडपत्राच्या ग्रंथातून एक पत्र काढून त्यांनी वाचण्यास सुरुवात केली. प्रश्न केलेला माणूस शंकर भट्ट नावाचा कन्नड ब्राह्मण आहे. दत्तावतारी श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राचं लिखाण हाच करेल. पूर्वजन्मी हा आणि याचा एक मित्र कुंदुकूर या शहराच्या थोड्याच दूर असलेल्या मोगली चर्ला या ग्रामात जन्मले. जुगार खेळण्यात यांची विशेष आसक्ती होती. त्या गावात एक प्रसिद्ध स्वयंभू दत्ताचं देऊळ होतं. हा श्री दत्त देवालयाच्या अर्चकाच्या भावाच्या रूपात जन्माला आला.
मोठ्या भावाच्या अनुपस्थितीत पूजा वगैरे हाच करत असे. दत्त देवालयाच्या प्रांगणात हा आणि याचा मित्र दोघंही जुगार खेळण्यात मग्न असत. हा किती अनाचार आहे याची त्याला खंतच नव्हती. त्याच्या मित्राबरोबर एके दिवशी खेळताना त्यांनी विचित्र अशी अट ठेवली. त्याचा मित्र जिंकलास ह्यानं खेळात हरलेली रक्कम त्याला द्यावी आणि हा जिंकला तर त्याच्या मित्रानं आपल्या पत्नीस ह्याला द्यावं असं ठरलं. या कराराला साक्ष म्हणजे हे दत्तप्रभूच आहेत असं मानून प्रमाण करून जुगार खेळण्यास सुरुवात केली. आपल्या समक्ष अत्यंत वाईट खेळ चालू असलेले दत्तप्रभू बघतच होते. खेळामध्ये शंकर भट्ट विजयी झाला. शंकराच्या मित्रानं त्याच्या पत्नीस त्याला देण्याचं नाकारलं. भांडण मोठ्या माणसांपर्यंत गेलं. कुळातील सूज्ञ लोक एकत्रित जमले. पवित्र अशा दत्तप्रभूंसमोर एवढं मोठं दुष्कृत्य घडलं. ही अत्यंत खेदपूर्ण घटना होती. परस्त्रीचा मोह करून तिला वक्र मार्गानं प्राप्त करून घेण्याची इच्छा दर्शवल्याबद्दल शंकर याच्या डोक्यावर गरम गरम तेल घालावं. तसंच खेळामध्ये आपल्या पत्नीसपणाला लावल्याबद्दल याच्या मित्राला नपुंसकपणा येण्यासारखं अंगछेदन करावं. असं केल्यावर त्या दोघांना ग्रामातून बहिष्कृत करावं असा न्याय सूज्ञांनी दिला. त्यांच्या न्यायाची अंमलबजावणी करण्यात आली. शंकर भट्टानं त्याच्या पूर्वकर्मी थोडा काळ दत्तसेवा केल्यामुळे या जन्मी देवभक्ती असलेला जन्म प्राप्त झाला. त्याचा मित्र सुब्बय्या या नावानं क्षौरकर्म करणाऱ्यांच्या घरी परमपवित्र अशा तिरुपती क्षेत्रात जन्मला. त्याचं मन चंचल झाल्यामुळे वेडाहून लग्न झाल्यानंतर पळून गेला. भोळसर असलेली सुब्बय्याची पत्नी निर्दोष आहे. तिच्या पातिव्रत्याच्या प्रभावानं सुब्बय्याच्या मनाची चंचलता कमी होऊन तो हे रमलशास्त्र ऐकल्याच्या दुसऱ्या दिवशी परत येईल. त्या दिवशी शंकर भट्टाची सुटका होईल. शंकर भट्टाला असलेली 7.5 श्रीपाद श्रीवल्लभांच्या अनुग्रहानं 7.5 दिवसातच निघून जाईल. भगवंताला साक्ष ठेवून अनुचित संकल्प केल्यास अथवा अधर्म केल्यास दत्तप्रभूंच्या कठीणातील कठीण शिक्षेस पात्र होतात. सुब्बय्यांच्या मनचंचलतेच्या परिहारास्तव शंकर भट्टांच्या पुण्यातील थोडा भाग